हेडलाईन्स नंतर आता पाहूयात गणेशोत्सवासंदर्भातल्या बातम्या। अभिनेते सुबोध भावे यांच्या पुण्यामधील घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा सुबोध भावेंच्या घरी गणराया विराजमान झालेले आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आगमन झालेलं आहे सर NDTV मराठीमध्ये। नक्की हा जो देखावा आहे तो काय आहे? तुम्ही तो घरी साकारलेला आहे आणि आपण इथे बघू शकतो बाप्पाची मूर्ती सुद्धा ही घरी बनवलेली आहे। आम्ही आता नुकतेच काश्मीरला गेलो होतो सगळेजण पहिल्यांदाच, आणि इतक्या वर्षात का नाही गेलो असं वाटायला लागलं तिकडे गेल्यानंतर। इतकं सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे काश्मीरचा, आणि भारताला अभिमान वाटावा असा आपला हा भूभाग, आपलं नंदनवन। आणि तिकडे गुलमर्गमध्ये ही अशी केबल कार आहे, त्याला गंडोला असं म्हणतात, तर ते साकारायचा प्रयत्न केला आहे। खरं तर ती खूप मोठी आहे, ह्याचाही हा एक टप्पा, याच्या पुढे अजून एक टप्पा आहे, पण ते वातावरण चांगलं नसेल तर तिकडे जाताच येत नाही, त्यामुळे एका टप्प्यापर्यंत तरी लोक जातात आणि खूप गर्दी असते। अगदी पहाटेपासून लाईन तिकडे लोक लावतात आणि एक फार मोठं आकर्षणाचं केंद्र आहे तिकडचं। आपल्याला सहज शक्य आहे एखादी मोठी मूर्ती घेऊन यायची विकत आणि त्याला इथे असं मोठं त्याचं आवाढव्य प्रदर्शन करता येईल, पण तुम्ही घरी बनवायचा निर्णय घेतात दरवर्षी, तर तसं का? उदाहरण फार चुकीचं आहे, पण मला असं वाटतं की मूर्ती किती मोठी याच्यावर त्याची शक्ती अवलंबून नसते। आपण सुपारीलाही गणपती समजतो आणि त्याची पूजा करतो। अणुरेणूंच्या संयोगातनं अणुबॉम्ब बनतो आणि त्याची शक्ती आपल्याला माहिती आहे। ते दिसत पण नाहीत, इतके छोटे असतात। त्यामुळे मूर्ती किती मोठी आहे याच्यावर गणपतीची शक्ती अवलंबून नाही, त्याची शक्ती त्याच्या नावातच आहे आणि त्या नावाचं एक स्वरूप आपल्या समोर यावं म्हणून ही मूर्ती आहे। आणि मला असं वाटतं की ती मूर्तीचा आकार मला सांगतो की आकारावर जाऊ नकोस, मनावरती जा, श्रद्धेवरती जा, की नुसताच आकार मोठा असून उपयोग नाही आहे, श्रद्धा मनात असली पाहिजे। त्यामुळे मूर्ती खूप मोठी आहे पण मनात श्रद्धा नाही त्याचा काही उपयोग नाही आहे। तर मूर्ती कितीही छोटी असली, काही लोक तर ज्यांना आपण याची एकलव्याची आपण गोष्ट ऐकली की द्रोणाचार्यांनी त्याला शिकवायला नकार दिला, तर त्यांनी त्यांची मूर्ती बनवून त्यांच्या पाया पडून त्यांनी धनुर्विद्या शिकली। त्यामुळे मूर्ती हा फॉर्म आहे एक, पण मेन तर भक्ती आहे, आणि जी भक्ती जर तुझ्या मनात असेल तर मूर्ती किती मोठी यांनी फरक पडत। आपण जसं बघितलं की सुबोध भावेंनी एक खूप महत्त्वाचा संदेश दिला की सगळ्या समाजाच्या घटकांचा विचार केला गेला पाहिजे, का तर गणेश उत्सव हा एक सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।